रायगडच्या अलिबागच्या पांढऱ्या कांद्याच्या कक्षा या आता रुंदावणार आहेत। अलिबागमध्ये 1000 हेक्टरवर पांढऱ्या कांद्याच्या लागवडीचं उद्दिष्ट, तर पांढऱ्या कांद्याचं उत्पादन वाढवण्यासाठी कृषी विभागानं आता पुढाकार घेतला। बातमी रायगडमधील अलिबागमधील पांढऱ्या कांद्याच्या कक्षा रुंदावणार आहेत। 1000 हेक्टरवर पांढऱ्या कांद्याचं लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। कृषी विभागाने यासाठी पुढाकार घेतला आहे। आपले प्रतिनिधी सागर जैन आपल्यासोबत आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। सागर, नक्कीच विक्रांत, अलिबागच्या पांढऱ्या कांद्याची कक्षा रुंदावणार आहे। कारण 1000 हेक्टरवरती पांढऱ्या कांद्याची लागवड यावर्षी उद्दिष्ट सरकारने केलेलं आहे। अलिबागच्या पांढऱ्या कांद्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे। सध्या 250 हेक्टरवर कांद्याची लागवड होत आहे, तरी आगामी काळामध्ये हा क्षेत्र 1000 हेक्टरपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट, त्यामुळे औषधी व गुणकारी असलेला उत्कर कांदा पांढऱ्या कांद्याची कक्षा ग्राहकांची तरी रुंदावणार असल्याची पाहावयास मिळते। अशातच अलिबाग तालुक्यातील वेशवी, वाडगाव, नेवली, कारले, खंडाळे, कोळे, ढोलपाडा, आगाव, तळोली अशा मोठ्या गावामध्ये पांढऱ्या कांद्याचं उत्पन्न घेतलं जातो। या कांद्याचा रुपसा असल्यामुळे, औषधी गुणकारी असल्यामुळे राज्यामध्ये सर्वत्र, त्याचबरोबर परदेशामध्ये सुद्धा मागणी केली जाते। अशातच या कांद्याला गेल्या वर्षापासून 2 वर्षापासून केंद्र सरकारने पैठण विभागाच्या पांढऱ्या कांद्याला भौगोलिक नामांकन दिलेलं आहे। त्यामुळे कांद्याचे जे ब्रँड आहे तो ब्रँड होण्यासाठी आता मदत होत असल्याची एकंदरीत पाहावयास मिळते। अशातच या कांद्याला मागणी वाढल्याने शासनाने अलिबाग तालुक्यातील 250 हेक्टरवर पांढऱ्या कांद्याची लागवड केली जात आहे। साधारण 5000 टन उत्पन्न दरवर्षी वाढला जातो। या वाढीचं उद्दिष्ट करून कृषी विभागाने शेतकऱ्यांचा कांदा गट तयार केलेला आहे। या गटामध्ये हंगामात 3 हेक्टर पांढऱ्या कांद्याची बियाणे तयार करण्याची विशेष बाब म्हणजे हाती घेतलेली आहे। यासाठी सर्व शेतकऱ्यांना सगळ्यात गुंत 4500 रुपये असं अनुदान दिलं जाणार आहे। या बियाण्याचा वापर करून अलिबागमध्ये पांढऱ्या कांद्याची लागवड क्षेत्र 1000 हेक्टरपर्यंत वाढवण्यास जाणार असलेले उत्पादन मोठी अपेक्षाची वाढलेली आहे। त्यामुळे खरं सागर, त्यामुळे या अनुदानामुळे पांढऱ्या कांद्याच्या लागवडीसाठी नक्कीच प्रोत्साहन मिळणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।